दीपक मानकर अजित पवार यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। जिजाई बंगल्यावर मानकर आणि अजित पवार यांच्या सध्या चर्चा होतीये। मानकर यांच्या समवेत काही कार्यकर्ते देखील बंगल्यात दाखल झाले असल्याची बातमी समोर येतेय। या घडीची महत्त्वाची बातमी, दीपक मानकर आणि अजित पवार यांच्या सध्या चर्चा सुरू झालेली आहे। जिजाई बंगल्यातूनच अनेकांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे। त्यामुळे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीनं एबी फॉर्मचं वाटप करण्याचं केंद्र म्हणजे पुण्यातला हा जिजाई बंगला आणि त्या ठिकाणी आता इच्छुकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे। दीपक मानकर अजित पवार यांच्या भेटीकरता जिजाई बंगल्यावर दीपक मानकर आणि अजित पवारांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। अनेक कार्यकर्ते देखील या निमित्तानं जिजाई बंगल्याबाहेर गराडा घालून, कारण एबी फॉर्म दाखल करण्यासाठी आता मात्र केवळ काही तासच शिल्लक राहिलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय घडतंय जिजाई बंगल्यात? प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते फॉर्म एबी फॉर्म घेण्यासाठी जिजाई बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे, कारण काही तासच उरलेले आहेत परंतु अद्याप त्यांच्या हातामध्ये एबी फॉर्म आलेले नाही। आणि त्याच्यातच आपण पाहिलं तर दीपक मानकर हे सुद्धा दाखल झालेले आहेत, अण्णा बनसोडे दाखल झालेले आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येताना दिसत आहेत, परंतु एकंदरीत अद्याप अनेक कार्यकर्त्यांना जे आहे ते एबी फॉर्म जे आहे ते भेटला नाही। त्यामुळं मोठा जो आहे तो या ठिकाणी गोंधळ आपल्याला दिसत आहेत। गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। अजित पवार जे आहेत आतमध्ये बैठका घेऊन अनेकांना एबी फॉर्म देण्याचं नियोजन करत आहेत, परंतु अद्याप एबी फॉर्म जे आहे ते बहुतांश कार्यकर्त्यांना मिळालेले नाही। लागली निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।